तर काय ऑब्जेक्शन वगैरे घेतलं होतं? या ठिकाणी पेनूर झडपी गटामध्ये 19 जिल्हा परिषदसाठी फॉर्म दाखल झालेले आहेत आणि त्या 19 जणांनी सहमतीनं त्या ठिकाणी सगळ्या वकिलांनी सगळ्या उमेदवारांनी ठरवलं की विचारानं लढाई लढू, एकमेकावरती ऑब्जेक्शन घ्यायला नको. केवळ 2 मिनिटामध्ये तालुक्यात पहिल्यांदा प्रश्न मिटला तर तो पेनूर झडपी गटाचा मिटला आणि सगळ्यांनी सांगितलं की एकमेकावर आमचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमचं एकमेकावर कुणावरही देखील ऑब्जेक्शन नाही आणि सगळ्यांचं अर्ज मंजूर झाला. आता काय अर्ज मंजूर झाला तर पुढची रणनीती काय असेल? रणनीती काय, लोकांना विकासाच्या जोरावर केलेल्या विकास कामावर ज्या ज्या रस्त्यांनी ज्या ज्या वाडी वस्तीला मी रस्ते दिलेले आहेत, ज्या ज्या ह्याला मी DP दिलेल्या शेतकऱ्यांना, ज्या ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम केलं आहे त्या ठिकाणच्या लोकांना या ठिकाणी शेतकऱ्यांना मी साथ घालणार. साथ घालून या ठिकाणी मी धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आवाहन करणार आणि माझे शेतकरी बांधव या ठिकाणी 100% विचार करतील. कारण का तर पेनूर झडपाई गटामध्ये कमीत कमी 100 रस्ते आपण केलेले आहेत आणि जवळजवळ 50 ते 45 DP त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. माझी मायबाप जनता, माझी सर्वसामान्य जनता या ठिकाणी 100% मला स्वीकारेल असा माझा विश्वास आहे आणि ही विचाराची लढाई आहे. विकासावर लढूया, एकमेकावरती टीका टिप्पणी न करता आपण विकासाच्या मुद्द्यावर काय करणार आहोत, विकास आपण लोकांना व्हिजन काय देणार आहात ह्याच्यावर निवडणूक व्हावी अशी माझी एक सर्वांना विनंती आहे. कारण का तर या ठिकाणी आपण एकमेकाच्या दिशाभूली करण्यापेक्षा आपण एकमेकांनी काय काम केलं, मी मोहरं जाऊन या ठिकाणी मी ज्यावेळेस सदस्य होईल त्यावेळेस मी तुमच्यासाठी काय करणार आहे ह्या दृष्टिकोनातून निवडणूक झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी समोर गेलं पाहिजे. ह्याच दृष्टिकोनातून लोकांना आपण मतदान मागितलं पाहिजे. खरं तर ह्या ठिकाणची पेनूर पंचकृषीतील पेनूर झडपी गटातील माझी सर्वसामान्य मायबाप जनता अतिशय शून्य आहे की ह्या ठिकाणी 100% काम करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या पोराला 100% थांबवणार नाही आणि त्याला मला 100% संधी देईल. भाजपाचे 3 ते 4 शिलेदार आपल्या शिवसेनेत आले, त्यामुळे शिवसेनेची ताकद मोहोळ तालुक्यामध्ये वाढली आहे. 100% मोहोळ तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील या ठिकाणी 100% ताकद वाढत. कारण का तर आपण पाहत असाल या ठिकाणी नगरपालिका असेल, आमदार राजाभाऊ खरे असतील, आज आपण मोहोळ तालुक्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली लढतोय आणि 100% शिवसेना पक्ष हा मोहोळ तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. आजच्या झालेल्या प्रचाराचा शुभारंभ कधी असेल, नारळ कधी फुटेल? 27 तारखेला चिन्ह वाटप आहेत. चिन्ह वाटप झाले की प्रचाराची सुरुवात होईल. प्रचार करण्यासारखं या ठिकाणी माझ्या पेनूर झडपी गटामध्ये काही देखील राहिलं नाही. मी लोकांची कामं करण्यासाठी लोकांपर्यंत गेलेलो आहे. आज तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी पेनूर झडपी गटातून कमीत कमी 150 ते 200 गाड्या, जवळजवळ 300 ते 400 मोटरसायकली, अशा पद्धतीनं एक मेसेजवर एक शेतकऱ्याचा पोरगा हिरे फोडणारा पोरासाठी एवढी लोकं त्या ठिकाणी जमा झाली की एका कारखानदाराच्या मालकाचा फॉर्म भरायचा नव्हता ना कुणाच्या ह्याचा भरायचा नाही, शेतकऱ्याच्या पोरासाठी देखील एवढी जनता प्रेम करते ही खरं तर माझ्या सर्व पेनूर झडपी गटातील माझ्या सर्वसामान्य जनतेने दावून दिलं. खरं तर यांचं ऋण मी जेवढं कधीच फेडू शकणार नाही एवढं प्रेम खरं तर मला त्या ठिकाणी माझ्या जनतेने दिलं. येणाऱ्या काळात देखील मी कुणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ज्या ज्या माणसाला रस्ता पाहिजे त्याला रस्ता दिला जाईल, ज्याला पाणी पाहिजे त्याला पाणी देणार, ज्याला लाईट पाहिजे त्याला लाईट देणार. हे माझं विजन आहे. ज्याला आरोग्याची सोय नाही तिथं आरोग्याची सोय करून देणार. जे अनेक प्रश्न असतील या ठिकाणी पेनूर झडपी गटामधील त्या प्रत्येक प्रश्नावर मी लढून भांडून या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब असतील, या ठिकाणी भरत शेट्टी गोगावले असतील, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, आरोग्यमंत्री आपले प्रकाश आंबेडकर साहेब असतील, अशा पद्धतीनं अशा मंत्र्यांचं माझ्यावर डोक्यावरती हात आहे, त्यांचे पाठिंबा मला आहे आणि ह्या माझ्या पेनूर झडपी गटाचा विकासासाठी कुठंही आम्ही ह्या ठिकाणी कमी पडणार नाही. ज्या पद्धतीनं गेल्या 4 वर्षामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपण विकास केला त्याच पद्धतीनं ह्या पेनूर झडपी गटाचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 68 झडपी सदस्य हे सोलापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहेत. त्या 68 गटामध्ये फक्त पेनूर झडपी गट असेल असा की 1 नंबरचा टॉपचा झडपी गट हा पेनूर म्हणून ओळखला जाईल.
अध्यक्ष आपल्यावर मध्यंतरी रस्त्याच्या संदर्भाने आरोप झाले, तो मुद्दा विरोधकाकडून आता निवडणुकीत किंवा प्रचारादरम्यान आणला जाऊ शकतो. 100% आणावं माझं दुमत नाही. त्यावेळेस मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. मी जर त्या ठिकाणी आरोपी असेल दावा ना सिद्ध करा ना, बोलण्यापेक्षा त्याच्यावर माझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती. आज आपण बघितलं असेल माझ्यावर ह्याच्या मागं चरणराज चौरेवर कुठं चन्नाचं गुन्हा आहेत, चरणराज चौरेवर कुठं रस्त्याचं गुन्हा आहेत. एकही गुन्हा नसलेलं SP साहेबाचं पत्र त्या ठिकाणी मी जोडण्याचं काम केलं. ज्या वेळेस राजकीय हेतूतून त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाले ते पूर्ण माझं नील गुन्हा आहेत. ब फायनल झालेले आहेत, काय निकाली लागलेले आहेत, 2-3 गुन्हे माझ्यावर होते. हे पत्र सध्याच्याला मी तुम्हाला ह्या ठिकाणी पत्रकार बांधवांना टाकतो. कारण का तर चरणराज चौरेवर केलेलं जे आरोप होतं मागल्या काळामध्ये की त्यांच्यावर ह्या ठिकाणी असं गुन्हा येतं तसं गुन्हा येतं, हे गुन्हा मला दावून द्यावा. त्यावेळेस मी आवाहन केलं होतं की मी राजकारणामध्ये माघारी घेतो. आज मला काल त्या ठिकाणी ज्यावेळेस SP साहेबांचं मला पत्र आलं, मी त्या ठिकाणी सबमिट केलं. त्यावेळेस एकही गुन्हा चरणराज चौरेवर नाही असं पत्रामध्ये डायरेक्ट SP ऑफिसहून मला त्या ठिकाणी उत्तर मिळालं. पिनूर गटामध्ये मानाजी बापूंनी बी अर्ज भरला असं समजत आहे, तर काय विषय? आता प्रत्येकांना लोकशाहीच्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं दिलेल्या आपल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने लढलं पाहिजे. प्रत्येकाला लढण्याची इच्छा असते तर प्रत्येकाने लढावा. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं प्रयत्न करावा. ह्यामध्ये कुठलाही बापूबद्दल माझा रोष नाही, अनेक कुठल्याही उमेदवाराबद्दल नाही. ज्या वेळेस चरणराज चौरेवर बोललं जाईल त्या वेळेसच चरणराज चौरे बोलला. मी कुठल्याही व्यक्तीवर टीका करत नाही आत्तापर्यंत. कधी बी बघा तुम्ही, मी विकासावर मोहर जाणार आहे. मी माझ्या मायबाप जनतेचे काम करून मोहर जाणार आहे. लोकाला पाहिजे ते सोय देऊन मोहर जाणार आहे. मी टीका करून मोहर जाणार नाही. मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी शून्यातून आलेलो आहे. एक हिरी फोडणारा पोरगा आहे. 30 रुपयेपासून 70 रुपयेपर्यंत काम करणारा पोरगा आहे. मला ह्या सगळ्या गोष्टीची जाण आहे. मी पण 2 किलोमीटर चिखलातून चालत गेलेलो आहे. म्हणून मी या ठिकाणी आपण पाहत असाल पिनोर असेल, पाटकुला असेल, टाकळे असेल, वरकुट असेल, औंढे असेल, अंकुले असेल, कोताळा असेल, शेज बाबळगाव असेल, आडेगाव असेल, सारोळे असेल, बऱ्याच ठिकाणी मी ह्या सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचा गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. ज्या कोणाच्या अडचणी राहिल्या त्या त्यांच्या देखील अडचणी समस्या राहणार नाहीत. माझ्या झडपी गटातील माझ्या शेतकरी बांधवाला, मायबाप जनतेला कुणाच्या दारात जाण्याची पाळी येऊ देणार नाही. फोनवर काम करणारा एक तुमचा लेकरू या ठिकाणी शेतकऱ्याचं पोरगं या ठिकाणी लढतंय. तुमची साथ मला असू द्या, अशी साथ मी ह्या माझ्या मायबाप जनतेला, माझ्या मतदार बंधूंना घालतो. राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आपल्या प्रचाराला येतील का? आता ह्या ठिकाणी ज्या वेळेस ही चिन्ह वाटप होतील त्यावेळेस त्या गोष्टीवर आम्हाला त्या ठिकाणी पक्षाकडून विचारलं जाईल की त्या ठिकाणी तुम्हाला कुणाच्या सभा पाहिजे, त्या सभा आम्ही त्या ठिकाणी मागून घेऊ. आमची विनंती असेल की एकनाथजी शिंदे साहेबांनी यावा असे आम्ही प्रयत्न करतोय. कुणाच्या मिळतील, कुणाचं काय होतं ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेल.